नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक अशोक सूर्यवंशी, के.बी. रोहमारे कला वाणिज्य विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत या ई वर्गामध्ये मी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, साहित्य प्रकारातील कथा हा घटक आपण समजून घेत होतो. त्याचा परिचय आपण या ठिकाणी करून घेत होतो. त्यामध्ये आपण मागच्या यूट्यूब लेक्चरमध्ये कथेचे घटक या ठिकाणी आपण अभ्यासले. आता पुढचा घटक जो काही आहे कथेचे वैशिष्ट्य, हा आपण या ठिकाणी बघणार आहोत. हे अत्यंत या ठिकाणी आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे. कथा अभ्यासत असताना या गोष्टींकडे किंवा या वैशिष्ट्यांकडे किंवा या वैशिष्ट्यांचा आपल्याला परिपूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे. तर बघा कथेचे वैशिष्ट्य काय आहे. मराठी भाषेच्या कथादालन खूप समृद्ध आहे. हे विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेले आहे. त्यामुळेच मराठी कथा अनेक विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण झाली आहे. बघा मराठी साहित्याचं जे काही कथादालन आहे ते भाषेच्या दृष्टीने अतिशय समृद्ध या ठिकाणी असं आहे. ते विविधतेने आणि गुणवत्तेने नटलेलं आपणाला दिसून येतं. त्यामुळेच काय झालेलं आहे की मराठी कथा या अनेक विविध वैशिष्ट्यांनी या ठिकाणी परिपूर्ण आपणाला दिसून येतील. त्यातला पहिला जो काही घटक आहे कथेचा किंवा पहिलं जे काही कथेचं वैशिष्ट्य आहे ते आहे कथा मनोरंजन करते. मराठी कथा विलक्षण मनोरंजक आहे. तिची खुमारीच मोठी न्यारी आहे. मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा साहित्य प्रकार म्हणजे कथा होय. दिवाळी अंकामध्ये कथेला मानाचे पान दिले जाते. ते तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. आबालवृद्ध कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुराद लुटतात. तो तिच्या या लोकरंजकतेमुळेच. मनोरंजनाची कितीतरी अत्याधुनिक साधने उदाहरणार्थ टीव्ही वगैरे खूप नंतर उदयास आली, पण पहिला मान कथेचाच. कथा सर्वांनाच हवीहवीशी वाटते. याचे कारण तिच्या मनोरंजकतेत दडलेले आहे. मुले तर गोष्टी सांगण्यासाठी भंडावून सोडतात. मोठी माणसेही याला अपवाद नसतात. माणूस गोष्टी वेल्हाळ झाला तो तिच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळे. बघा कथेचं आणि मनोरंजनाचं खूप जवळचं नातं आहे. पण मराठी कथा जी काही आहे तिच्यामध्ये विलक्षण अशी मनोरंजनाची किंवा मनोरंजकती आहे. तिचं वैशिष्ट्य ज्या ठिकाणी मनोरंजन करणं असं आहे. बघा मराठीत सर्वात जास्त वाचला जाणारा जर साहित्य प्रकार कोणता असेल तर तो आहे कथा. आणि दिवाळी अंक जे काही छापले जातात त्या दिवाळी अंकामध्ये सुद्धा कथेला महत्वाची पानं किंवा कथेला महत्वाच्या पानांवरती छापलं जातं. हे केवळ तिच्या मनोरंजकतेमुळे छापलं जातं. बघा आपल्याकडे अगदी लहान वयातील मुलांपासून आबालवृद्धांपर्यंत या ठिकाणी कथा सांगण्याचा आणि ऐकण्याचा आनंद मनमुरादपणे लुटताना आपल्याला दिसतात. व तिच्या मनोरंजकतेमुळेच केवळ या गोष्टी होऊ शकतात. व मनोरंजनाची अलीकडे किती साधने आपल्याकडे उपलब्ध आहे. मोबाईल आहे, टेलिव्हिजन आहे, अन्य वेगवेगळी साधनं आपल्याकडे खूप अत्याधुनिक साधनं मनोरंजनाची आपल्याकडे उपलब्ध असली तरी कथा जो काही हा प्रकार आहे यालाच मनोरंजकतेमुळे मानाचं स्थान या ठिकाणी आजही त्याचं टिकून आहे. कथा सर्वांना त्या ठिकाणी हवीहवीशी वाटते. याचं कारण तिच्यामध्ये जे मनोरंजकता दडलेली असते ते. बघा लहान मुलं या ठिकाणी गोष्ट सांगण्याचा हट्ट आपल्याकडे करत असतात, मोठ्या माणसांकडे करत असतात. आणि मोठ्या माणसांना सुद्धा रंजक कथा ऐकण्यासाठी तेही उत्सुक असतात. म्हणून मनुष्य हा गोष्टीप्रिय अर्थात कथाप्रिय या ठिकाणी व्यक्ती झालेला आहे. आणि तो तिच्या म्हणजे कथेच्या मनोरंजकता या वैशिष्ट्यामुळेच. पुढचा बघा घटक काय आहे. पुढचं वैशिष्ट्य दुसरं, कथेमुळे सुसंस्कार होतात.
मनोरंजकतेप्रमाणेच मनावर संस्कार करण्याची जबाबदारीची ही ताकद करण्याची ही जबरदस्त ताकद कथेत असते. कथेच्या माध्यमातून मूल्यविचार रुजवता येतात. कथा प्रेरणा, स्फूर्ती, बोध, ज्ञान देते. मानवता, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथा करते. मानवी मूल्यांची कदर करणारी आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात जागोजागी आढळतात. सामान्य माणूस प्रसंगी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे एखाद्या बोधकथेच्या माध्यमातून वाचकांच्या मनावर ठसवता येते. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यांमुळे तर कथेतून सद्गुणांचे पाथेय देता येते. बघा, कथा ही आपल्यावरती म्हणजे ऐकणाऱ्याच्या मनावरती, वाचनाच्या मनावरती सुसंस्कार या ठिकाणी करत असतात. मनोरंजनाबरोबर सुसंस्कार करण्याचं हे कथेचं एक वैशिष्ट्य या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. आणि त्याची जबरदस्त ताकद ही मानवी मनावरती सुसंस्कार करण्याची या कथेमध्ये असते. आणि कथेच्या माध्यमातून मूल्य विचार वाचकांच्या मनावर हे रुजवले जातात. बघा, कथा प्रेरणा देते, स्फूर्ती, त्याचबरोबर बोध आपल्याला देते, ज्ञान आपल्याला देते. त्याचबरोबर मानवता असेल, सत्य, समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुभाव, औदार्य, धैर्य, श्रमनिष्ठा, संवेदनशीलता, दया, सहकार्य अशा कितीतरी मूल्यांचा संस्कार कथेमध्ये आपणाला दिसून येतो. आणि तो कथेतील संस्कार हा वाचकाच्या आणि ऐकणाऱ्याच्या, श्रोत्यांच्या मनावरती हा खोलवर या ठिकाणी होत असतो. म्हणून मानवी मूल्यांची कदर करणारी, आदर्श व्यक्तिमत्व घडणारी किंवा आदर्श व्यक्तिमत्वे कथा वाङ्मयात त्या ठिकाणी जागोजागी आपणाला आढळलेली दिसून येतात. मग सामान्य माणूस प्रसंगी या ठिकाणी आभाळा एवढा मोठा कसा होऊ शकतो हे केवळ आपणाला कथेच्या माध्यमातूनच आपण काय करू शकतो, वाचकांच्या मनावर त्याचा ठसा हा उमटवू शकतो. या संस्कार क्षमतेच्या वैशिष्ट्यामुळेच तर काय कथेतून सद्गुणांचे प्रकरण ही केलेली आपणाला दिसून येते. मग कथेचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे काय, की वाचकाच्या आणि ऐकणाऱ्याच्या मनावरती काय सुसंस्कार करणे हे होय. तिसरं वैशिष्ट्य बघा, कथा वाचकाची उत्कंठा वाढवते. कथा ही काय करत असते, वाचकाची उत्कंठा वाढत असते. बघा, कथा वाचताना अनेकदा पुढे काय होणार अशी उत्सुकता वाचकाच्या मनात निर्माण होते. त्याच्या मनात जिज्ञासा जागी होते, कारण कथानक वाचकाला खिळवून ठेवणारे असते. कथेतील पात्र आणि प्रसंग यांची गुंफण अशा कौशल्याने केलेली असते की वाचक त्यात तल्लीन होऊन जातो. वाचकाला वर्तमानातून भूतकाळात घेऊन जाणे आणि पुन्हा वर्तमानात आणणे अशा फ्लॅशबॅक लेखन शैलीमुळे कथा उत्कंठावर्धक होते. या दृष्टीनं पाठ्यपुस्तकातील शोध ही कथा एकदा वाचा, त्या कथेतील आकस्मिक वळणे, नाट्यमय प्रसंग, कथेचा अनपेक्षित शेवट या सर्वांमुळे उत्कंठा शेवटपर्यंत कशी टिकून राहते हे तुमच्या लक्षात येईल. बघा, उत्कंठा वाढवणे हे त्या कथेचं श्रेष्ठत्व या ठिकाणी असतं. बघा, कथा वाचताना अनेकांना आता पुढे काय होणार ही उत्सुकता वाचकाच्या मनावरती किंवा मनामध्ये निर्माण होत असते. आणि त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा त्यामुळे जागी होते, कारण कथा वाचकाला काय करत असते, खिळवून ठेवत असते. एका ठिकाणी लक्ष केंद्रित ती करत असते. कथेतील जे काही पात्र आहे किंवा प्रसंग आहे यांची गुंफण अशा कौशल्यतेने केलेली ही लेखकाने असते की वाचक त्यामध्ये तल्लीन होऊन जातात, एकरूप होऊन जातात. आणि वाचकाला काय करत असते, ही कथा वर्तमानातून भूतकाळामध्ये नेत असते किंवा घेऊन जाते आणि पुन्हा वर्तमान काळामध्ये आणून ठेवते. याला त्या ठिकाणी आपण फ्लॅशबॅक असं म्हटलं जातं. आणि ही कला लेखन शैलीमुळे काय होते किंवा लेखकाच्या लेखन शैलीमुळे
ही वाचकाची ही कथा उत्कंठावर्धक किंवा उत्कंठा ही वाढवत असते. मग या दृष्टीनं काय, पाठ्यपुस्तकातील एक कथा आहे आपल्याला दिलेली शोध नावाची, ही एकदा तुम्ही वाचा. त्या कथेत आकस्मिक वळणं या ठिकाणी तुम्हाला दिसून येतील. आकस्मिक काही घटना घडलेल्या, काही नाट्यमय प्रसंग या कथेमध्ये आलेले आहेत. या कथेची अनपेक्षित शेवट हा खूप या ठिकाणी आपल्या मनाला अतिशय आपल्या हृदयाला या ठिकाणी स्पर्श करून जातो. आणि त्यामुळे सर्वांची उत्कंठा शेवटपर्यंत या कथेमध्ये आपल्याला टिकून ठेवण्याचा प्रयत्न लेखकाने केला आहे आणि ती टिकून सुद्धा राहते. पुढचा चौथा घटक आहे, कथा एककेंद्रीय असते. अनुभवाचे रचनेचे एककेंद्रीत्व हे कथेचे वैशिष्ट्य आहे. कादंबरी वा नाटकाप्रमाणे ती बहुकेंद्री नसते. कथेतील प्रसंग, पात्रे, वातावरण मर्यादित असते, म्हणूनच ती लहान असते, लघु असते, ती पसरट नसते, तिचे स्वरूप स्फुट छोटे असते. बघा, कथेचं एककेंद्रीत्व किंवा एककेंद्री कथा असते, म्हणजे एकाच पात्राभोवती मुख्य कथा या ठिकाणी काय केली जाते, गोवली जाते. आणि बघा, अनुभवाचे आणि रचनेचे एककेंद्रीत्व हे कथेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कादंबरी किंवा नाटक याप्रमाणे कथा ही बहुकेंद्री नसते. एकच पात्र हे केंद्रस्थानी कथेचे असतं. कथेतील जे काही प्रसंग आहे, पात्र आहे, वातावरण मर्यादित असते, म्हणूनच ती लहान असते. कथा ही लहान असते, छोटी असते, लघु असते, ती पसरट नसते. तिचं स्वरूप कसं असतं, स्फुट म्हणजे छोटं या ठिकाणी तिचं स्वरूप असतं. अशा प्रकारे हे चौथं कथेचं वैशिष्ट्य आहे. पाचवं कथेचं वैशिष्ट्य बघा, कथा भूतकाळात लिहिली जाते. सर्वसाधारणपणे कथा भूतकाळात लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या घटनांविषयीचे निवेदन असते. उदाहरणार्थ, एक होते गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा, अशी वाक्यरचना सर्वसाधारणपणे कथेत आढळते. कथेत एखादी हकीकत असते, घडून गेलेले प्रसंग असतात, त्यांचे वर्णन असते. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली वापरली जाते. बघा, कथा ही भूतकाळात लिहिली जाते. बघा, कथेमध्ये हा भूतकाळ हा असतो. सर्वसाधारणपणे कथा ही भूतकाळातच लिहिली जाते. कथेत होऊन गेलेल्या ज्या काही घटना असतात, प्रसंग असतात, त्यांचं निवेदन आलेलं असतं. बघा, अनेक आपण गोष्टी, कथा ऐकलेल्या आहेत. त्यामध्ये बघा, एक होतं गाव, तिथे एक दानशूर माणूस राहायचा. अशा प्रकारच्या कथा, गोष्टी आपण ऐकलेल्या असतात. म्हणजे यामध्ये वर्णन हे कसं येतं, तर कोणत्या काळाचं, तर भूतकाळाचं वर्णन येतं. मग अशी वाक्यरचना साधारणपणे आपल्याला कथेमध्ये आढळतात. कथेमध्ये एखादा हकीकत असेल, प्रसंग असेल, तो घडून गेलेला प्रसंग असतो, त्याचं वर्णन त्या कथेमध्ये आलेलं असतं. त्यामुळे आपोआपच कथा लेखनासाठी भूतकालीन निवेदन शैली ही वापरली जात असते. पुढचा 6वा घटक आहे कथेचा किंवा वैशिष्ट्य आहे, कथेच्या माध्यमातून जीवनाचा वेध घेतला जातो. बघा, कथेच्या माध्यमातून आपल्या जीवनाचा वेध हा घेतला जातो. तो कसा? कथा मानवी जीवनाचा थेटपणे वेध घेते. ती जीवनस्पर्शी असते. राजा राणी असो वा एखादा टॅक्सी ड्रायव्हर, नर्स असो वा गावातला लोकसेवक, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, भावभावनांचा, वैचारिक उलथापालथीचा धांडोळा घेण्याची ताकद कथेत असते. कथेला एकही जीवन विषय वर्ज्य नाही. बालपणी काऊ-चिऊच्या रूपाने मानवी जीवनात प्रवेश करणारी कथा आयुष्यात ठाण मांडून बसलेली असते. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य कथेचे खासियत आहे. बघा, आपल्या जीवनाचा म्हणजे कथेची पात्राच्या जीवनाचा या ठिकाणी वेध घेण्याचा प्रयत्न केला जातो. बघा, कथा ही मानवी जीवनाचं थेटपणे वेध घेत असते. कथेमध्ये मानवी जीवनच आलेलं असतं वेगवेगळ्या प्रकारचं.
ती अगदी आपल्या जीवाला किंवा जीवनाला स्पर्श करत असते. राजा राणी असो कथेतली, एखादा टॅक्सी ड्रायव्हर असो, नर्स असो किंवा गावातील एखादा समाजसेवक किंवा लोकसेवक असो, त्या प्रत्येकाच्या जीवनातील घटनांचा, त्यांच्या भावभावनांचा, त्यांच्या जीवनात वैचारिक जी काही उलथापालथ झाली, वैचारिक जे काही बदल झाले, त्याची धांडोळा घेण्याची ताकद ही कशामध्ये असते तर कथेमध्ये असते. कथेला एकही जीवन विषय वर्ज्य नाही. बघा, मानवी जीवनामध्ये जेवढे जेवढे विषय आहे तेवढे तेवढे विषय कथेमध्ये आलेले आपल्याला दिसून येतात. एकही विषय हा तिला वर्ज्य नाही, तिला नकोसा या ठिकाणी नाही. सर्व मानवी जीवनाचे विषय कथेमध्ये आलेले आपल्याला दिसून येतील. अगदी बघा, आपल्या बालपणी काऊ चिऊच्या रूपानं मानवी जीवनात प्रवेश करणारी जी काही कथा आहे, म्हणजे आपल्या जीवनामध्ये बघा बालपणी चिमणी कावळ्याची जी काही कथा आहे किंवा गोष्ट आहे, ती आपल्या जीवनात लहानपणी प्रवेश करते आणि ती आजही आपल्या आयुष्यामध्ये ठाण मांडून बसलेली असते किंवा आहे. जीवनाचा वेध घेण्याचे हे वैशिष्ट्य ही कथेचं या ठिकाणी काय आहे, खासियत, कथेचं वैशिष्ट्य एक खासियत आहे, हे या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आणि कथेच्या वैशिष्ट्याचा शेवटचा घटक, शेवटचं वैशिष्ट्य 7वं, श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. कथा श्रवणीय असल्यामुळं तिचं जे काही सादरीकरण हे करता येते. ते कसं बघा, सादरीकरण म्हणजे सादर केले जाणे, सांगणे, कथन करणे. कथा सादर केली जाते. कथामाला, बाल मेळावे, बालसाहित्य संमेलने इत्यादी इथे आवर्जून कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा लेखसंग्रह यांचे कथन फारसे होत नाही. पण कथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्य नेमाने कथन घडत असते. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावे सांगणे आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आज होत आहे, उद्याही होत राहील. बघा, श्रवणीयतेमुळे कथेचे सादरीकरण करता येते. सादरीकरण म्हणजे नेमकं काय? सादर करणे, सांगणे किंवा कथन करणे. कथा ही सादर केली जाते, सांगितली जाते, कथन केली जाते. कथामाला असेल, बालक मेळावे असतील, बाल साहित्य संमेलन असतील, या ठिकाणी आवर्जून काय केल्या जातात? कथा सांगितल्या जातात. नाटके, कादंबऱ्या, निबंध वा काही लेखसंग्रह यांचे कथन फारसे अशा प्रकारांमध्ये केले जात नाही. पण कथाकथन मात्र घरोघरी, शाळांमध्ये, साहित्यविषयक कार्यक्रमांमध्ये नित्य नियमाने हे कथाकथनाचे प्रसंग घडत असतात. कथा सांगणाऱ्याने ती मनोभावाने सांगणे गरजेचे असते आणि ऐकणाऱ्याने ती एकचित्ताने ऐकणे ही सांस्कृतिक देवघेव पूर्वी होत होती, आजही ती होत आहे आणि भविष्यात म्हणजे उद्याही ती होत राहील. अशी कथेची या ठिकाणी एकंदरीत 7 वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. तर या ठिकाणी आज आपण थांबू. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.